नमस्कार मंडळी. सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या मालिकेचं नाव आहे कृष्णाईच्या लेकी. मुलगी ही ओझं नाही तर घराचा आधार आहे असं सांगणारी नवी कोरी मालिका कृष्णाईच्या लेकी लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये एक आई आणि तिच्या 3 मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे. ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटाचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते. मुली जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आणि समाजाकडून तसेच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखलं गेलं. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये कृष्णाई कधीच खचली नाही. मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलाइतक्याच सक्षम असतात, हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते. या मालिकेत कृष्णाईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी साकारली, तर कृष्णाईच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव यासोबतच विठू माऊली फेम अभिनेत्री एकता लब्धे. याखेरीज कृष्णाईच्या लहान मुलीच्या भूमिकेत नारायणी वर्णे ही सुद्धा दिसणार आहे. अशातच आता या मालिकेत प्रमुख नायक म्हणून कोण दिसणार याकडे या मालिकेच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता या मालिकेतील प्रमुख नायकाची देखील एंट्री झाली आहे. तर या मालिकेत प्रमुख नायक म्हणून आपे आमची कलेक्टर या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला रोहित परशुराम हा या मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका साकारणार. त्याचा डॅशिंग अंदाज नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित हा या मालिकेत शंकर हे महत्त्वपूर्ण पात्र साकारताना दिसणार आहे. याचा एक व्हिडिओ झी मराठीने नुकताच शेअर केला आहे. आता प्रेमाचं गुलाबी वारं वाहणार, गौरीला पाहून शंकरचं मन वेडावणार असं म्हणत मालिकेतील प्रमुख नायकाच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच झी मराठीने शेअर केला आहे. रोहितला पुन्हा एकदा मालिकेत पाहून झी मराठीचे प्रेक्षक खुश झाले आहेत. तर झी मराठीवर होत असलेल्या रोहित परशुरामच्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. कृष्णाईची लेकी ही मालिका येत्या 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.